अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी 4 महत्त्वाचे शासन निर्णय. शिक्षण, महसूल, महिला व बालविकास आणि सामान्य प्रशासन विभागाचे महत्त्वपूर्ण आदेश. 3 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल, चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासनाने 31 जुलै 2026 रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियेशी संबंधित 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR जारी केले आहेत. शालेय शिक्षण, महसूल व महिला, बाल विकास आणि सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या ह्या निर्णयाचा राज्यातील लाखो अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. शासनाने सेवा व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि कर्मचारी हिताची करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्यस्तरीय तक्रार समिती. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अपील आणि तक्रारीचा जलद व न्याय निपटारा करण्यासाठी राज्यस्तरीय तक्रार समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. नियुक्ती, बदली, पदोन्नती, शिस्तभंग कारवाई तसेच इतर सेवाविषयक वादावर संबंधित कर्मचाऱ्यांना राज्यस्तरावर अपील करण्याची प्रभावी यंत्रणा उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होऊन न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबियांना आर्थिक आधार. महसूल व वन विभागाने कर्तव्यावर बजावत असताना प्राणघातक हल्ल्यातून मृत्यू झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडताना जीव गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, हा निर्णय मागील प्रमुख उद्देश आहे. महत्त्वपूर्ण शासन निर्णय. 50-55 वर्षानंतर सेवेत राहण्याच्या पात्रतेची तपासणी. महिला व बालविकास विभागाने शासकीय सेवकाच्या 50 किंवा 55 वर्ष वयानंतर सेवेत कायम ठेवण्याबाबतच्या पात्रतेची तपासणी करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. शासन विद्यमान धोरणानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा, सेवेतील कामगिरी आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन त्यांचे सेवेत पुढे कायम राहणे योग्य आहे की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे आणि जबाबदारीची भावना अधिक बळकट करणे अपेक्षित आहे. महत्त्वपूर्ण शासन निर्णय. UPS अंशदानासाठी नवीन ड्रॉईंग अकाउंटला मंजुरी. सामान्य प्रशासन विभागाने युनिफाईड पेन्शन स्कीम UPS अंतर्गत अंशदान जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे नवीन ड्रॉईंग अकाउंट उघडण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे UPS अंतर्गत कर्मचाऱ्यांनी शासनाचे अंशदान अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने जमा होईल. आर्थिक व्यवहार अधिक कार्यक्षम होऊन निविदा व्यवस्थापनात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. लाखो कर्मचाऱ्यांवर होणार थेट परिणाम. राज्य शासनाच्या ह्या 4 शासन निर्णयाचा परिणाम शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूल कर्मचारी, महिला व बाल विकास विभागातील कर्मचारी तसेच इतर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहे. सेवाविषयक तक्रारीचे जलद निराकरण. कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण, सेवेतील कार्यक्षमतेचे मूल्यमापन आणि UPS अंशदानाची अधिक सक्षम आर्थिक व्यवस्था अशा विविध स्तरावर हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. शासनाने संबंधित विभागांना या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून आवश्यक कारवाई तातडीने सुरू करण्यात आली आहे. कर्मचारी संघटना आणि प्रशासकीय क्षेत्रातही या निर्णयाकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे असून राज्य शासन अधिक उत्तरदायी आणि पारदर्शक आणि कर्मचारी केंद्रित करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक करा आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा. विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.